एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणीसाठी उपोषण, मोर्चे, धरणे अशी देशपातळीवर गाजलेली आंदोलने केलीत। या आंदोलनानंतरही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही अशी हमी राज्य सरकारने राज्यातील ओबीसी समाजाला दिली। मात्र दुसरीकडे राज्य मागासवर्गीय आयोग आर्य वैश्य कोमटी समाजाच्या शिष्टमंडळाला बैठकीला पाचारण करीत आहेत। ओबीसी प्रवर्गामध्ये टाकण्याचे प्रयत्न शासन पातळीवर सुरू झाले आहेत। याबाबत शासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे। आर्य आवश्यक कोमटी समाज व्यापार आणि व्यवसायामध्ये उल्लेखनीय प्रगती केलेला समाज आहे। शेकडो वर्षांपासून व्यापारी वर्गामध्ये या समाजाची गणना होते। या समाजातील अनेक लोक परंपरेने सावकारीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत। या समाजातील बहुतांशी लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पुढारलेले आहेत। त्यामुळे आर्य वैश्य समाजाला मागच्या दाराने मागासवर्गीय ठरवून ओबीसीमध्ये टाकण्याचा प्रयत्न कदापि सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली। ज्यावेळी रवींद्र टोंगे इथं अन्नत्याग आंदोलन करायला बसले होते, सरकारने आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करणार नाही आणि त्याबरोबर कोणत्याही समाजामध्ये ओबीसी समावेश करू नये अशी आम्हाला लिखित आश्वासन दिले होते। परंतु राज्य मागासवर्गीय आयोग मागच्या 2 महिन्यापूर्वी चंद्रपुरामध्ये येऊन गेला होता। त्यांनी आर्य वैश्य कोमटी समाजाला ओबीसी जो सर्वे करण्याचा घाट घातलेला आहे आणि आज इथे आयोगाचे अध्यक्ष आणि काही सदस्य येत आहेत। आमची एवढीच मागणी आहे की हा एवढा मोठा सदन समाज ओबीसीत आला तर आमच्यावर जो अन्याय होईल आणि आमच्यातले जे काही सरपंच होतात, काही नगराध्यक्ष होतात, काही पंचायत समिती मेंबर होणार आहेत होतात ते त्यांच्यावर अन्याय होईल, म्हणून हा सदन समाज हा ओबीसी समावेश करू नये म्हणून आजचा हा निषेध सभा आहे। आज आम्हाला कळलं की राज्य मागास आयोग चंद्रपूरला येऊन राहिला आहे आणि सदन जी जात आहे आर्य वैश्य कोमटी समाज त्यांना ओबीसी मध्ये घेण्यासाठी त्यांनी उद्याला सुनावणी ठेवली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेक आंदोलने करून मराठा समाजाला देखील ओबीसी मध्ये घेऊ नये आणि सरकारने देखील सर्व ओबीसी संघटनांना आश्वासित केलं होतं की आम्ही कोणत्याही सदन समाजाला ओबीसी मध्ये घेणार नाही। आज मात्र राज्य मागास आयोग या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊन आर्य वैश्य कोमटी समाजाची सुनावणी घेऊन त्यांना ओबीसी समाजात घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करून राहिलो आहे आणि या ठिकाणी सर्व ओबीसी संघटनांचे लोक एकत्रित आले आहेत।